नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंजाबी ड्रेसची कटिंग कशी करावी। हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी असेल अशा महिलांसाठी ज्या महिला नवीन टेलरिंग काम शिकत आहेत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच आपले कमेंट्स कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया। तर मैत्रिणींनो, हा माझ्या मुलीचा युनिफॉर्म आहे। काल आम्ही डीमार्टहून आणलेला तो कटिंग करत आहे। 2.5 मीटर टॉप साठी घेतलेला कपडा 4 फोल्ड मध्ये टाकला। हा वरचा भाग आणि हा खालचा भाग असं 1 2 3 4। ओपन जो भाग आहे ते समोर आहे आणि जो बंद आहे तो माझ्याकडे। हा जुना ड्रेस, त्याच्यावरून आपण पंजाबी ड्रेस कट करूया, त्याच्यावरचा मोज टाकून। हा तिचा जुना ड्रेस आहे। ही पूर्ण लांबी आणि ह्या ड्रेस पेक्षा 3 बोट 4 बोट मी जास्त लांब घेत आहे, कारण वरचीवर तिची उंची वाढत असल्यामुळे हा ड्रेस थोडासा लॉंग घेतला। तर आपण टेपनं मोजूया मेजरमेंट। पूर्ण तिचा जुना ड्रेस आहे 38 आणि आपण घेतलेला आहे 42। त्याचप्रमाणे तिचा गळा रुंदी पण घेतली जुन्या ड्रेस वरून, शोल्डर घेतलं आणि आर्म होल। हा पूर्ण लांबीचा तिसरा भाग, ही पूर्ण लांबी त्याचा तिसरा भाग जिथं येतो कट आणि ही फिटिंग आणि ही गळा लांबी। तर मग हा ड्रेस आपण उचलून बाजूला ठेवूया। गळा रुंदी टेप नुसार आहे 2 इंच, लांबी आहे 5 इंच आणि शोल्डर आहे 5 इंच। आर्म होल 7, कारण ड्रेसचा असल्यामुळे 7 सव्वा 7 येईल। तो ड्रेस आहे जुना, रेडीमेड आहे। आपण शिवून घेऊया थोडंसं। साडेसात बरोबर आहे। हे आपण घेऊया। तिला पण मोठा गळा आवडत नाही लांबीला। मागचा पुढचा सेंटीमीटर किंवा किंचित कमी कर आपल्या इच्छेनुसार। परत हे टाकूया आपण ड्रेस। एक इंचाची मार्जिन फोल्ड करण्यासाठी 1 इंचाची मार्जिन। मेजरमेंट सोप्या आणि लवकर, जितक्या होईल तितक्या लवकर। भरपूर ड्रेस असतील तर जुन्या ड्रेसवरूनच मोज टाकायचा आणि फटाफट कटिंग करायची। नवीन शाळा सुरू झाल्या असल्या कारणाने ड्रेसची क्वांटिटी वाढत आहे शिवायला। तर मग आपण घेतलेला आहे हा ड्रेस ठेवूया आणि कटिंग करून घेऊया।
चला मग आपण हा ड्रेस कटिंग करून घेऊया. थोडीशी मार्जिन ठेवून फिटिंग करण्यासाठी. शेवटी फिटिंग असताना आपल्याला जास्त झालेला भाग काढून द्यायचा आहे. हा गळा समोरचा 5 इंचाचा त्याच्यावरून थोडासा तुम्ही अंदाजाने घेतलं तरी चालते किंवा जितकं कस्टमरच्या इच्छेनुसार. माझ्या मुलीला जास्त मोठा आवडत नाही. चला तर मग हा ड्रेस बाजूला ठेवूया आणि बाही कट करून घेऊया. फुल सेल्फीस असं टाकलं. तर मग ही बाही आपण 15 इंचाची आपण घेतलेली आहे. 15 3 14 इंचाची आपण आखून घेतलेली आहे. शिवण्यामध्ये 15 मध्ये 14ची येऊन जाते. अशा प्रकारे आपण बाही पण कट करून घेऊया. आज आपण पाहिला पंजाबी ड्रेस कटिंग कशी करावी. आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट्समध्ये अभिप्राय कळवा. मी लगेचच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सोबतच हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना लवकरच भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.